वड्या बघा बरं किती मस्त अशा झाल्यात, स्मूथ अशा आणि अगदी पनीर सारख्या दिसतात. किती मऊ झाल्यात बघा बरं. अगदी सुंदर अशा झालेल्या आहेत. या सुंदर वड्या अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतात. कशा बनवल्या त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावं लागेल. गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी. इथे 1.5 तांब्या पाणी ठेवलं. इकडं पातेल्यामध्ये घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध. अर्धा लिटर दुधामध्ये हे आपण घेतलेली 1 वाटी साखर जी आहे ती पूर्ण विरघळून घ्यायची आहे. थोडी थोडी साखर आपण या घेतलेल्या अर्धा लिटर दुधामध्ये घालायची आणि याला चमच्याने हळूहळू व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची. दूध घट्ट आहे ना, त्यामुळे साखर पटकन विरघळली जात नाही. त्यामुळे याला व्यवस्थित अशी थोडी थोडी घालून साखर विरघळायची. आवडीनुसार साखर यामध्ये घालायची आहे, याचं काही प्रमाण नाही. सगळं दूध व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. ही रेसिपी एकदम भन्नाट आहे आणि बऱ्याच जणांना खूप आवडते. खूप आवडीने खाल्ले जाते असे हे पदार्थ. ह्या वड्या आता जे तुम्ही वड्या बघितल्या ना, अगदी भन्नाट होतात. बऱ्याच जणांच्या आवडीच्या सुद्धा आहेत आणि या वड्यांना फक्त वर्षातून एकदाच आपल्याला खायला मिळतात. कधी मिळतात हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. आता या दुधामध्ये आपण घेतलेली जी साखर आहे ना, ही साखर व्यवस्थित आपण विरघळून घेतली. हे बघा सगळी साखर विरघळलेली आहे. आता पातेल्यामधलं पाणी उकळलं होतं, त्यामध्ये मी वरती ठेवले साखर विरघळून घेतलेलं जे दूध आहे त्या ताटामध्ये ओतायचं आणि व्यवस्थित असं ओतून घ्यायचं. जेवढं या ताटामध्ये मावेल ना तेवढं दूध आपण या ताटामध्ये ओतलं आणि काय करायचं, यावरती दुसरं एक ताट झाकून ठेवायचं आणि याला 15 ते 20 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं. खाली पाणी उकळत आहे आणि आपल्या 15 ते 20 मिनिटं या दुधाला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं. आता यावरती दुसरं ताट झाकून याला 15 ते 20 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे याला वाफवून घ्यायचं. आता 15 ते 20 मिनिटांनी बघा मस्त असं हे सगळं दूध सेट झालेलं आहे आपलं. हे बघा मस्त असं एकदम पांढरं शुभ्र दूध आहे. कुठेही आपलं दूध पसरलं, जसं आपण पसरवून त्याला वाफवून घेतलं तसंच सेम आहे. आता हे ताट जे आहे ते पातेल्यावरनी काढून खाली थंड करण्यासाठी ठेवलं आणि दुसरं थोडंसं उरलेलं दूध होतं ते दुसऱ्या ताटामध्ये वाफवून घेतलं. तर आता बघू शकता इथे बघा ताटामध्ये व्यवस्थित अशा वड्या पाडताना दिसत आहेत. हे बघा आता चाकूच्या साह्याने याला व्यवस्थित अशा वड्या पाडून घेते. आता चाकू रोवल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल आपलं दूध जे आहे ते व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. तर या आहेत सगळ्यांच्या आवडीच्या फेवरेट अशा कोवळ्या दुधाच्या वड्या. पण इथं मी तुम्हाला सांगते फक्त साखर मिक्स करून घेतलेली आहे. यामध्ये विलायची ड्रायफ्रूट्स वगैरे वरून काहीही घातलेलं नाहीये. इतक्या भन्नाट आणि भारी लागतात, अगदी पनीर खाल्ल्यासारखं या वड्या लागतात जर तुम्ही या पद्धतीनं केल्या तर. सगळ्या वड्यांचे मी काप करून घेतलेले आहेत. ताट थंड झालेलं आहे, सगळ्या वड्यांचे काप केले. छोटीशी वडी काढून घेतली आणि बाकीच्या सगळ्या सुद्धा वड्या काढून मी एका ताटामध्ये दुसऱ्या ठेवणार आहे. हे बघा मस्त अशा वड्या निघलेल्या आहेत. गावाकडनं म्हशीचं कोवळं दूध आलेलं होतं आणि या कोवळ्या दुधापासून मी असं मस्त अशा आपल्याला वड्या बनवून दाखवलेल्या आहेत. बघू शकता यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाहीये, ना विलायची घालायची ना आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स कुठले घालायचे. फक्त आणि फक्त साखर मिक्स करायची आणि मस्त अशा या कोवळ्या दुधाच्या वड्या तयार करून घ्यायच्या. खूप भारी लागतात, खूप भन्नाट लागतात आणि घरातले सगळेजण आवडीने खाणार आहेत. बघा लहान मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक आहेत या वड्या. कोवळ्या दुधाच्या असल्यामुळं ज्या दिवशी बाळ झालेलं असतं म्हशीला त्या दिवशी पहिल्या दिवशीचं जे दूध असतं चीक असतो, चिकाच्या वड्या किंवा कोवळ्या दुधाच्या वड्या याला म्हटल्या जातात. खूप भारी लागतात, भन्नाट लागतात आणि करायला सुद्धा अगदी सोप्या आहेत. तुम्ही ताटाऐवजी कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा करू शकता. तर मी ताटामध्ये या मस्त अशा वड्या करून घेतलेल्या आहेत. खूप छान झाल्यात माझ्या वड्या, बघू शकता अगदी भारी आणि भन्नाट आणि खाताना सुद्धा या पनीर खाल्ल्यासारख्या लागतात. त्यामुळे यामध्ये विलायची सुद्धा वेगळी घालायची काहीही गरज नाहीये. गावाकडनं दूध आलेलं होतं, चला म्हटलं चला आपल्या ऑडियन्ससाठी आज आपण खरवस कसा बनवायचा किंवा कोवळ्या दुधाच्या वड्या कशा बनवायच्या ही रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता ही रेसिपी तर तुम्हाला नक्कीच आवडली. बाकीच्या सगळ्या सुद्धा रेसिपींना तुम्ही भरभरून प्रेम देताय, त्यामुळे आपला चॅनेल कमी वेळात मॉनिटाईज झालेला आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप मनापासून धन्यवाद. माझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा तुमच्या अशाच शुभेच्छा माझ्यासोबत राहणार आहेत, मला पूर्णपणे खात्री आहे. चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.